साहेब, आतापर्यंत 30 एप्रिलला बर्ड फ्लूचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे. आतापर्यंत किती पोल्ट्री फार्ममध्ये कलिंग ऑपरेशन करण्यात आलं, किती पक्षी, अंडी, खाद्य नष्ट करण्यात आलेलं आहे, काय परिस्थिती आहे कोरोनाची आतापर्यंत, काय सांगा? बर्ड फ्लूचा पहिला रिपोर्ट आपला 30 एप्रिलला आला होता. त्यानंतर जेव्हा सुरू केलं तेव्हा पहिल्या इन्सिडेंट्समध्ये 9 फार्म आपण कल केले होते. नंतर दुसरा जो हे सापडला इन्सिडेंट्स तेव्हा 4 फार्म कल केले आणि आत्ता जो परवा रिपोर्ट आला त्यानुसार 2 फार्म त्यात दोन लोकांचं कलिंग करण्यात येईल. आपण काय करतो की जो फार्म सापडला पॉझिटिव्ह त्याच्या 1 किलोमीटर त्रिज्येमधलं सगळे पक्षी नष्ट करतो. आणि आजपर्यंत म्हणजे जे पक्षी कल झाले ते 3,94,102 पक्षी कल केले आहेत. जवळजवळ 22,40,123 अंडी नष्ट केली आहेत. नंतर 5,16,250 किलो कोंबड्यांचं खाद्य आपण नष्ट केलेलं आहे. आणि याच्यानंतर जे फार्म्स आहेत त्याचं क्लिनिंग करता आपण त्या पोल्ट्री ओनर आहेत त्यांना सांगितलं की ते क्लिनिंग तुम्ही सुरू करा आता. एकूण किती पोल्ट्री फार्म मध्ये कलिंग ऑपरेशन झालं टोटल? आज कालपर्यंत 14चं आणि आज शेवट होईल 15चं. 15 फार्म मध्ये आम्ही कलिंग करणार आहोत. साधारणतः किती नुकसान भरपाई जी आहे यांना देण्यात येणार आहे? साधारणतः नुकसान भरपाईचे रेट ठरलेले आहेत. 140 रुपये प्रति कोंबडी 8 आठवड्याच्या वरची, 4 रुपये प्रति अंडे आणि 25 रुपये प्रति किलो खाद्य. यानुसार त्या पोल्ट्री फार्मच्या मालकांच्या अकाउंटमध्ये पैसे गव्हर्नमेंट टाकेल. बरं, आता बर्ड फ्लू झाल्यानंतर पुन्हा तो व्यवसाय सुरू होण्यासाठी किती कालावधी असणार, कधी सुरू? याला कमीत कमी 3 महिन्याचा कालावधी त्यांना पुन्हा सुरू करण्यात लागेल. त्याच्या आधी त्यांना त्या पोल्ट्री फार्मचं स्वच्छता, सॅनिटायझेशन आणि ज्या बाकी प्रोसिजर आहेत स्वच्छतेच्या त्या वेळोवेळी त्यांचा मॉनिटरिंग होईल आणि त्या कन्फर्म केल्यानंतर किंवा यांनी स्वच्छता केलेली आहे आणि यात पुन्हा बर्ड फ्लू चान्स कमी आहेत तेव्हा त्यांना अलाउ केलं जाईल पक्षी टाकण्याला. पण कमीत कमी 3 महिन्याचा वेळ त्याला लागतो. पोल्ट्री व्यवसायाकडून नुकसान भरपाई केव्हा मिळेल, काय पाठपुरावा चालू? शासन स्तरावर पाठपुरावा चालू, निधी मिळता बरोबर त्यांच्या अकाउंटला पैसे आम्ही ट्रान्सफर करतो. साधारणतः किती कालावधी झाली अजून स्पष्ट सांगू शकत नाही, पण 2-3 दिवस लागू शकतो. की पोल्ट्री फार्म मध्ये कुक्कुट पक्षी तुम्ही नष्ट केलेले आहेत, त्याच परिसरामध्ये बर्ड फ्लू ग्रस्त भागातील देशी कोंबडी, बदक, पोपट इतर जे पक्षी आहेत ते सर्वे झाला आहे का? ते पक्षी कधी नष्ट करणार, त्यांना अनुदान कसं देणार, त्याबद्दल काय सांगाल? जे प्रसाद्य कोंबडी असते आपण त्याला बॅकॅट पोल्ट्री म्हणतो, त्यांना 150 रुपये प्रति कोंबडी 8 त्याच्या वरती ते त्याप्रमाणे त्यांना अनुदान दिलं जाईल आणि त्याचं अजून ते प्रोसेस सुरू व्हायची बाकी आहे. ते लवकर झाला किती कोंबड्या नष्ट होणार? अंदाजे 10,000च्या आसपास आमचा कच्चा पकला आकडा आहे. जेव्हा आपण सुरू करू ना त्या 1 to 1 मोजून त्यांना हे देणार. अनुदान लगेच देणार आहे का? बॅकॅटचं अनुदान जागेवर द्यायचा करता प्रयत्न चालू आहे, म्हणजे हॉटस्पॉट द्यायचं, कारण तिथे 1-2 पक्षी असतात तेव्हा तिथे 3-4 पक्षी असतात त्यात आपले चालू आहेत पक्षी. H1 H5N1 लागण झालेली किलिंग ऑपरेशन सुरू होणार आहे. काय सांगणार पोल्ट्री व्यावसायिकांचं कसं नुकसान आहे आणि काय मागणी आहे तुमची? नाही, पोल्ट्री फार्म मध्ये हा नवापूरला 3रीदा बर्ड फ्लू दिसत आहे. त्याच्यामुळे आम्हाला लाखो करोड रुपयाचा टोटली लॉस आहे. आम्ही मागे बी सर्व भरपूर सांगितलेलं आहे, पण आता शेवट तुमच्या माध्यमातून एकच आम्ही गोष्ट सांगताय गव्हर्नमेंटला की हे जे H5N1 आहे याची यांनी लसीकरणासाठी एक परमिशन दिलेली आहे. तो लो स्ट्रेन आहे, म्हणजे H9N2 असं जे स्ट्रेन आहे हे किल्ड वॅक्सिन म्हणून दिलेली आहे. आम्ही भारत सरकारकडून मागे बी आम्ही डिमांड केली होती की आम्हाला H5N1 चे लाईव्ह वॅक्सिन पाहिजे. जर लाईव्ह वॅक्सिन दिलं तर हे प्रॉब्लेम येणार नाही. हे जे जसं पक्षी मृत्यू पामत आहे तसं होणार नाही. म्हणून भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने आमची हे गोष्टीकडे लक्ष देऊन आम्हाला लाईव्ह वॅक्सिन जर दिलं तर हे जे वारंवार असं जे प्रॉब्लेम येत आहे ते येणार नाही असं आम्ही मानताय. साधारण आता किती पक्ष आहेत जी नष्ट होणार, काय प्राथमिक माहिती दिली आपल्याला? हा, असं आम्हाला कळतं आहे की 12-15 लाख पक्षी आहे, एक्सेप्ट तर आम्ही सांगू शकत नाही. त्याच्यातून आता हे लोक 7 ते 8 1 किलोमीटरच्या आत पहिल्या जे किलिंग करणार आहे ते 1 किलोमीटरच्या आत जे पोल्ट्री फार्म्स आहे त्याचे किलिंग करणार आहे आणि बाकीचे जे पोल्ट्री फार्मर्स आहे त्यांचं सॅम्पल अजून एकदा भोपाळला चेक करणार आहे आणि त्याच्यात जर त्यांना दिसलं तर त्यांच्या किलिंग करणार आहे. अलिबाग यांच्या किलिंग करणार. 500 रुपयाचा खर्च लागतो
आणि शासनाकडनं येणारा अनुदान 140 रुपयाचं. हा जो पोल्ट्री व्यवसाय सगळा मोडकळीस आलेला आहे इथला. हे 2006, 2021 आणि आता 2026. कसं बघतात पोल्ट्री व्यवसाय? वर तो मी अगोदरच सांगितलं की आम्हाला तो करोडो रुपयाचा लॉस आहे, कारण की 50 रुपयाचे तो पिल्लू येत आहे. त्याच्यानंतर आम्ही त्यांना खाऊ देतोय, वॅक्सिनेशन देत आहे. हे साधारणतः 4 ते 5 महिन्यापर्यंत, 5 महिन्यानंतर ते अंडे त्याचे सुरू होत आहे. तोपर्यंत आम्हाला कमीत कमी 500 रुपयाच्या पर बर्ड खर्च येत आहे आणि मग अंड्याची सुरुवात होत आहे. आता माझ्या स्वतःकडे आता ते ग्रोईंग म्हणजे एकदम यंग बर्ड्स आहे आणि गव्हर्नमेंट त्यांना आता कलिंग करणार आहे. एक पण मोर्टॅलिटी माझ्याकडे त्याच्या कलिंग करणार आहे आणि मला 140 रुपयाचे भेटत असेल तर मला 350 रुपयाचे ऑलरेडी लॉस आहे. तेव्हा समजा 35 ते 40 होते. आता नवापूर तालुक्यात तर त्याचे 27-28 फार्मर्स आहे. त्याचे बहुतेक फार्म लगभग बंद होऊन गेलेले आहे, कारण की 21 मध्ये जे बर्ड फ्लू मध्ये जो लॉस झालेला आहे तो अजूनपर्यंत भरपाई झाली नाही त्याची. रोजचे किती अंडी जातात नवापूर तालुक्यातनं मुंबई, सुरत? अंदाजित एक 10 ते 12 लाख अंडे डेली सुरत, धुळे, नाशिक कडे जात आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.